नमस्कार मंडळी, कोकण सिंधू चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चाललो आहोत देवगडमध्ये आणि देवगडमध्ये कुठे जाणार आहोत तर चला पाहूयात पुढे। आता आपण पोहोचलेलो आहोत मंदिराजवळ, दाभोळे देवगड पोखरबाव गणेश मंदिर इथे आपण पोहोचलेले आहोत। चला तर आतमध्ये जाऊया आणि पाहूयात, बाप्पाचं दर्शन घेऊयात आता आपण पहिलं। हे पहा, येथे विराजमान असलेली बाप्पाची सुंदर अशी मूर्ती। चला, बाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवते। मंदिराच्या आजूबाजूचा सुंदर असं ठिकाण आहे। दाभोळे पोखरबाव येथील हे गणेश मंदिर आहे, खूप प्रसिद्ध आहे। हे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे। हे खाली दिसतंय ते पण एक मंदिर आहे। त्याच्यामध्ये शिवपिंडी आहे। तिथे पण मी तुम्हाला आता घेऊन जाणार आहे। चला, आपण आता तिथे जाणार आहोत पाहायला। वरून किती सुंदर दृश्य दिसतंय, पहा ना।
चला आता आपण इथून खाली जायचा रस्ता आहे, इथून मार्ग आहे एक. तर आता आपण पायरीवरून खाली जाऊयात. आपण खाली आलेलो आहोत आणि हे बघा किती सुंदर आहे. पाण्यातून आपण तिथे जात आहोत. ते असं पाण्याचं पूर्ण ठिकाण आहे, पूर्ण पाण्यामध्ये आहे हे मंदिर. हे पहा, ही ती शिवपिंडी आहे जी पंचमुखी आहे. ह्या मंदिराची पण खूप एक आख्यायिका आहे. हजारो वर्षापूर्वींचा इथे म्हणजे एक आख्यायिका आहे लिहिलेली. तिथे लिहिलेले पण आहे आणि म्हणजे खूप लोकांकडून ऐकली पण आहे की ही शिवपिंडी आहे ती खोदकाम करताना इथल्या मंदिराचं खोदकाम करताना इथे सापडली आहे. इथे आल्यावर खरंच खूप म्हणजे खूप छान वाटतं. सगळा थकवा तुमचा दूर होऊन जातो. इतक्या लांबून तुम्ही प्रवास करून जर केलात तर तुमचं खरंच खूप म्हणजे तुम्हाला खरंच खूप एक प्रसन्न वाटेल आल्यावरती. तुम्ही इथे नक्की एकदा येऊन भेट देऊन जावा. खूप सुंदर असं ठिकाण आहे. तिथे पाण्यामध्ये भरपूर सारे मासे पण आहेत. तिथे तुम्ही मस्त पाण्यामध्ये पाय ठेवून फिश स्पाचा आनंद पण घेऊ शकता. मी थोडा वेळ बसतो इथे, मस्त आनंद घेतला इथल्या ठिकाणाचा. इथलं वातावरण पण खरंच खूप शांत आहे आणि पर्यटक पण भरपूर येतात इथे, खूप गर्दी असते. ते काही लोक शिवपिंडीच्या अवतीभोवती बसून नामस्मरण करताना दिसत आहेत. खूप लोक इथे भेटीला येतात. इथे लिहिलेली पण आहे आख्यायिका. तुम्ही येऊन इथे अवश्य भेट द्या. तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि व्हिडिओ चॅनलवरचा कसा वाटला असेल ते कमेंट करून नक्की सांगा.